पंतप्रधानांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याचं कौतुक केलं। संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। हे सर्व नागपूरकर आहेत जे लोक पंतप्रधानांचं भाषण ऐकून बाहेर पडले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पंतप्रधान राहिले, त्यांनी कधी लपवलं नाही। आणि आज जेव्हा ते नागपुरात आले, रेशीम बागेत गेले, संघाच्या सेवा कार्यांची त्यांनी खूप स्तुती केली। माधव नेत्रालय एक सेवा कार्य, मात्र सर्व सेवा कार्यांची त्यांनी मन भरून स्तुती केली। आजच्या या कार्यक्रमाला मोदींनी ज्या पद्धतीने संघाच्या सेवा कार्यांचा उल्लेख केला, सगळ्या वस्तुस्थिती म्हणजे कोणत्याही प्रकारचं कोणतीही गोष्ट वाढवून न सांगता जे चाललं आहे त्याचं जे पूर्ण कार्य त्यांनी सांगितलं ते खरंच उल्लेखनीय आहे। या सोबत संघाच्या कार्याव्यतिरिक्त बाकीची पण जी कार्य देशभरात चालू आहेत त्याच्याबद्दल पण मोदींनी त्याचा उल्लेख केला। संघाला त्यांनी अक्षयवट, भारतीय संस्कृतीचा एक कधीही न मिटणारा अक्षयवट असा उल्लेख केला। काय वाटतंय तुम्हाला? नक्की पूर्ण अक्षयवट जो आहे तो नक्की पूर्ण समोर संघाने म्हटलं की अजून 1000 वर्ष हे होईल, संघाचं हे स्वरूप वाढेल, त्याबद्दल काही शाश्वती नाही आपल्याला। पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने संघाच्या सेवा कार्यांचा, संघाच्या कार्यांचा कौतुक केलं आहे, काय आज मनात भावना आहे सगळ्या स्वयंसेवकांच्या? संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच निस्वार्थ सेवा याच्याकरताच पहिल्यापासून काम करत आलेला आहे। माननीय पंतप्रधान देखील एक स्वयंसेवकच आहेत, त्यामुळे संघाबद्दल अतिशय सटीक असं विश्लेषण आज पंतप्रधानांनी केलेलं आहे। लोकांकरता ते नवीन असेल, परंतु एका संघ स्वयंसेवकाकरता ही कुठलीच नवीन बाब नाही। संघ हा नेहमीच समाजाच्या शेवटच्या धारेपर्यंत जाऊन काम करणारं एक संघटन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।